लेखक, विचारवंत, साहित्यिक, भाषातज्ञ आणि 121 युद्ध लढलेला शूरवीर होता. परंतु त्यांच्या विषयीची जी माहिती आहे, त्यांच्या व्यक्तिरेखेविषयी जे लेखन झालेलं नाही, त्याबाबत लेखकांची उदासीनता समजावी का अलीकडच्या किंवा तेव्हापासूनचे जे राज्यकर्ते होते, ज्यांनी इतिहास रचला किंवा इतिहासाला दडवलं, त्यांची उदासीनता समजावी, याविषयी आपण आपलं मत व्यक्त करावं. धन्यवाद सर, खूप चांगला प्रश्न आहे. साहित्य आतापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचू शकलं नाही. साहित्य जे निर्माण होतं ते गरजेतून निर्माण होतं आणि प्रेरणेतून निर्माण होतं. शिवाजी महाराजांना चारित्र्यामध्ये त्यांच्यामध्ये व्यक्त करताना आपल्याला शंभू राजांकडे दुर्लक्ष जे झालेलं आहे त्याला दोन्ही कारण आहेत. पहिलं कारण एक की शंभू राजांचं जे काही बेधडक आणि कुठलाही भीडभाड न ठेवता जे वागणं होतं, त्या वागण्यामुळे काय झालं होतं की जो लिहिणारा समाज आहे, हा लिहिणारा समाज दुखावला गेला. त्यामुळे लिहिणाऱ्यांचा त्यांच्यावर रोष होतो. मला हा विषय आपल्यासमोर घ्यायचाच होता, कारण शंभू राजांची बदनामीचा जो मुख्य सोर्स आहे, हा सोर्स आहे चिटणीसाची बखर. बाळाजी आवजी चिटणीस याच्या नातवानं लिहिली आणि बाळाजी आवजी चिटणीस हे महाराजांच्या मंत्रिमंडळातले प्रमुख मंत्री होते आणि महाराजांवर 2 वेळा कट कारस्थान केलं. पहिल्या कट कारस्थानानंतर महाराजांनी सर्व मंत्र्यांना माफ केलं आणि पुन्हा त्यांना स्वराज्यामध्ये रुजू करून घेतलं. परंतु जेव्हा ते दुसऱ्यांदा कट कारस्थान झाले, जसे महाराजांना शत्रू होते तसे परकीय मित्र होते. या सगळ्यांनी लिहिलेलं पत्र शहजादा अकबरापर्यंत गेलं होतं आणि अकबराने चक्क बोलून संभाजीराजांच्या हातात पत्र दिले की तुमच्या विरोधात हे कट कारस्थान सुरू. आणि मग त्याची शहानिशा करून महाराजांनी या सर्वांना फितुरांना काय केलं, मृत्यूदंडाची शिक्षा दिली. आता याबद्दल आणखी एक मतप्रवाह असा आहे की बाळाजीरावजी चिटणीस यांचा त्याच्यामध्ये रोल नव्हता, कारण ते लेखनिक होते आणि मग जसं अण्णाजी पंतांनी सांगितलं तसं त्यांनी लिहिलं. त्यामुळे त्यांना दोष नसताना सुद्धा काय झालं, त्यांना शासन झालं. पण पुढे इतिहास आपण पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की बाळाजी चिटणीसाच्या दोन्ही मुलांना महाराजांनी सैन्यामध्ये मोठ्या पदावर ठेवलं होतं. एक तर चक्क महाराजांचा अंगरक्षक होता आणि महाराजांचा जीव पण वाचवला त्यांनी पोर्तुगीजांच्या विरुद्धच्या लढाईमध्ये. त्यामुळे या सगळ्या संदर्भाचा विचार करता महाराजांविषयीचा जो राग साहित्यिकांच्या मनामध्ये, आता काल मी तुम्हाला बुधभूषण विषयी सांगितलं, त्याला मराठा संस्कृत म्हणून हिनवलं गेलं होतं साहित्यिक वर्तुळामध्ये की हे असंच असलं पाहिजे. त्याचा उद्देश काय असावा तो माहित नाही, परंतु हे असंच असलं पाहिजे. रॉबर्ट ब्राउनिंग नावाचा एक खूप मोठा लेखक इकडे इंग्लंडमध्ये होऊन गेला. त्याने एक कविता लिहिली ग्रॅमॅरियन फिलरिझम, म्हणजे जो ग्रॅमॅरियन जे नियम आणि काटेकोराचं पालन झालं पाहिजे. मग अशी आम्ही चर्चा करताना विषय की नियम कसे पाळले गेले पाहिजेत, की जर एखाद्या मंदिरासमोर लिहिलं असेल की ते पायात वाहना इथे सोडून आत जावे, वाहत असून मग असा एक कडक अधिकारी तिथे नेमला होता. तो एवढा कडक होता की ज्याने घरून चप्पल घालून आलेला नाही तो मध्ये त्याने सांगितलं नाही तो वाहन सोडण्याशिवाय जायचं नाही, तू घरी जा, चप्पल घालून ये, इथं सोडून जा. म्हणजे ह्या पद्धतीची जी काटेकोरता नियमाची आहे, ज्याच्यामध्ये ते आमचे वडील 4थी शिकलेले 7वी शिकले ते म्हणायचे की काय तुम्ही असले काम करता, धडा जाऊन पासन जतन करा. म्हणजे या पद्धतीचं काम झालं. त्यामुळे बाळाजी आवजी चिटणीसाच्या नातवाने जी चिटणीसाची बखर लिहिली, त्या बखरेमध्ये महाराजांचं वर्णन कसं केलं. त्यामुळे जो मोहित्याची मंजुळा हा सिनेमा आला, त्यामध्ये सुद्धा संदर्भ चिटणीसाच्याच बखरीचा. थोराताची कमळाबाजी पेंढरकर नावाचे प्रसिद्ध सिने निर्माते मराठीमध्ये होऊन गेले, त्यांनी हे सिनेमे निर्माण केलेले आहेत. आणि याचा सोर्स एखाद्या व्यक्तीला दोष देण्यापेक्षा तो सोर्स काय याचा आपण शोध घेतला पाहिजे. तर महाराजांच्या बदनामीचा सोर्स ही चिटणीसाची बखर आणि तीच पुढे वाढत गेली. छावा या कादंबरीच्या निमित्तानं थोडंसं तिला वेगळंपणे आला. वासी बेंद्रे यांनी खूप सुंदर काम केलं, कमल बोबडे यांनी त्याच्यामध्ये खूप सुंदर काम केलं. या माणसाने महाराजांचं खरं चरित्र उजेडा
चरित्र जे आहे ते प्रकाशामध्ये आणलं, त्यांचे धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहे. पण कुठेतरी लेखनामध्ये त्यांच्याविषयीचा रोष आणि दोष आहे. जसं दोष आहे त्यामुळे त्यांचं लेखन हे लिहिलं नाही, त्यांच्याविषयी लिहिलं गेलं नाही. आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी लिहायला पाहिजे होतं, जे सुशिक्षित होते, नंतरही साहित्यिक झाले, जयसिंगराव पवारांच्या नंतर कुणीही त्यांच्यावर अगोदर कुणीही त्यांच्यावर लिहिण्याचा प्रयत्न केला नाही. म्हणून मी माझ्या वक्तव्यामध्ये सांगितलं होतं की आपण लिहिलं पाहिजे, दररोज काही ना काही लिहिलं पाहिजे. जर तुम्ही नाही लिहिलं तर लोक तुमच्याविषयी लिहितील आणि तेच सत्य म्हणून पुढे पुढच्या पिढ्या तुमच्या सत्य. त्यामुळे आपण लिहिलं पाहिजे, आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे. भलेही कोणी ऐकून न ऐकू, भलेही कोणी वाचून वाचू, आपण डॉक्युमेंटेशन करून ठेवायचं. कदाचित पुढच्या 10 पिढ्या आपल्या नंतरच्या पिढ्या तरी कदाचित त्या वाचतील आणि आपल्यावर हा दोष येणार नाही की आपण जे आपलं खरं संचित होतं ते संचित आपण दुसरीपर्यंत पोहोचू दिलं नाही. आपण हे जे काम करताय ना, हे काम सुद्धा ऐतिहासिक काम आहे, हे वाचक संवादाचं. याचं सुद्धा डॉक्युमेंटेशन झालं पाहिजे. मला वाटतं समोर फेसबुक आहे किंवा युट्यूब लाईव्ह असावं, तिथं ते होत आहे, उत्कृष्ट गोष्ट आहे. पण आपल्या टेक्स्ट फॉर्मॅटचं डॉक्युमेंटेशन व्हावं. मग असं झालं तर हा जो प्रकार घडला, हा प्रकार पुढे घडला. म्हणजे मला तरी आजच माहिती झालं की शंभूराजे हे आध्यात्मिक होते. आत्तापर्यंत माझी कल्पना अशी होती की त्यांनी जे काही लेखन केलेलं आहे ते राजकारणी लेखन असेल. पण यावरून असा एक प्रश्न निर्माण होतो की जेव्हा शंभूराजे हे राधाकृष्णाचं चरित्र अत्यंत प्रेमाने कशा पद्धतीनं एकमेकावरती प्रेम करत होते, हे जे त्या ठिकाणी शंभूराजांनी लिहिलेलं आहे, तेव्हा मला असा प्रश्न पडतो की औरंगजेबाची मुलगी आणि शंभूराजे या दोघांचं एकमेकावरती प्रेम होतं असं मी ऐकलेलं आहे. तेव्हा शंभूराजे त्या मुलीला राधेसारखं पाहत होते काय? पुन्हा तीच परिस्थिती आहे. त्यामुळे मी माझ्या वक्तव्यामध्ये सांगितलं, मुद्दाम आवर्जून सांगितलं होतं की शंभूराजे 9 वर्षाचे होते आणि जयपूर्णिसा 30 वर्षांच्या होते. मग आता मला सांगा त्यांचं प्रेम कसं असेल? एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की ज्या भावना असतात ना, त्या भावना या अतिशय उच्च प्रतीच्या भावना. त्यांचं प्रेम होतं पण आध्यात्मिक प्रेम, जसं एक बहीण भावाचं प्रेम आहे, अगदी बहीण भावाचं प्रेम त्यांचं होतं. आणि महाराजांनी औरंगजेबाने महाराजांना माफ करावं यासाठी त्यांनी प्रयत्न केले, कारण औरंगजेब ऐकणार फक्त त्याच्या मुलीचं, बाकी कुणाचंही तो ऐकत नाही. कारण महाराजांचा जो काही, आता बघा महाराज समोर असे जखमी पडलेले आहेत, त्याच्यावर अत्याचार होत आहेत, महाराज माघार घेत नाही, बरोबर आहे. परंतु महाराजांचं तेज जे आहे ते तेज कशाचं आहे? सत्याचं तेज, निष्पाप आणि निरागस्त त्याच्यामध्ये. आणि त्यांनी त्याच्या एका गृहाने सांगितलं, दोहा सवय आपण घेतली नाही, ती घेतल्याचा हा प्रश्न पडला असता. त्यांनी लिहिलं की बालपणी मी बालक्रीडा केल्या, तरुणपणी हे केलं ते केलं, आता देवा मला तुझ्या शोभनाचा आधार नाही. तर हिस्ट्री नेव्हर ब्लॅक अँड व्हाईट. इतिहास पूर्णपणे काळा पांढरा नसतो की यक्स किंवा मुघल सगळे वाईटच आणि मराठी सगळे शूरवीर प्रामाणिकच असं नसतं. काही सगळीकडे चांगली माणसं असतात, सगळीकडे वाईट माणसं असतात, सगळीकडे क्रूर कुटील कपटी लोक असतात, इकडेही असतात तिकडेही असतात. त्यामुळे ते जे प्रेम आहे ते निरपेक्ष प्रेम आहे. तो मला सांगा, ज्या शाहू राजांच्या वडिलांना हाल करून मारलं कुणी? औरंगजेबाने. त्याच्या मुलीसाठी मस्जिद बांधली शिवराजा. आणि आपल्या माहितीस्तव शाहू हे नाव सुद्धा औरंगजेबानेच दिलेलं आहे. शाहू म्हणजे प्रामाणिक, इमानदार. म्हणजे आपण हे जे आपण पाहतो ना कुठल्या तरी जाती आणि धार्मिक चष्म्याने, त्यातून आपण बाहेर आलं पाहिजे. सगळ्यांना एक माणूस म्हणून पाहिजे. आपल्याला हेही सांगतो की शिवाजी संभाजी महाराजांसोबत जे कोंडाजी बाबा होते, ते कोंडाजी बाबा कोण होते माहिती का आपल्याला? कोंडाजी बाबा हे शिवाजी महाराजांचे भाऊ, म्हणजे नायकिनीकडून झालेले ते शहाजी राजांचे.
हिरोजी फर्जंद जे शिवाजी महाराजांचे सेम टू सेम दिसायचे, कारण तेहीच नाटक शाळेचे महाराजांच्या सोबत, शहाजीराजांच्या सोबत, कारण ते भाऊ भाऊ सेम टू सेम. आणि हे सगळी माणसं आज 2 सवती राहू शकत नाहीत एकत्र, जवळजवळ राहू शकत नाही, परंतु हा संपूर्ण कुटुंब कबिला एखाद्या एकत्र कुटुंबाप्रमाणे अतिशय सन्मानाने अतिशय प्रेमाने राहतात, एकमेकाला सांभाळतात. अशी उदाहरणं आपल्याही गावात परिसरात थांबतील, माझ्याही गावामध्ये. त्यामुळं हा जो अँगल आहे की ज्या प्रत्येक ठिकाणी त्याचं प्रेम होतं, मग ती त्याच्यावर पाळली, या गोष्टीने कारण वयामध्ये प्रचंड मोठं अंतर होतं. तीही अतिशय निष्णात आणि बुद्धिमान स्त्री होती. औरंगजेबाला ती प्रिय होती कारण ती बुद्धिमान होती, हुशार होती, ज्ञानी होती. आणि मग ज्ञानावर औरंगजेबानं 50 वर्ष जे राज्य केलंय, केवळ क्रूरपणा क्रौर्य केलं असतं तर त्याला शक्य झालं असतं का? त्याच्या सैन्यामध्ये 60% तर राजपूत होते, पण त्याने मेंटेन कसं केलं? अतिशय चतुर बुद्धिमान व्यक्ती. महाराजांचा लढा या कोणत्या आडमोठ्या व्यक्तीसोबत, प्रचंड बुद्धिमान, तांत्रिक दृष्ट्या सक्षम. महाराजांचा जेवढा उंच किल्ला आहे ना, तेवढा उंच दमदम म्हणायचा, दमदमी अशी उभे करायची लाकडाची, आणि त्याच्यावर तोफ घेऊन जाऊन तिथून तोफेचा मारा महाराजांना, शिवाजी महाराजांच्या आणि संभाजी महाराजांच्या किल्ल्यावर केला जायचा. एवढं तंत्र त्यांचं प्रगत होतं. म्हणजे हा लढा फार अतिशय एकतर्फी होता. म्हणून लढणाऱ्या माणसाचं कौतुक होतं, हारल जिंकल तो भागले. त्यामुळे तसा काही अँगल त्याच्यामध्ये नसावा असं माझं प्रामाणिक मत आहे, जो मी अभ्यास करतो. सर, 7 शतकबद्दल मी असं ऐकलेलं आहे की राजा सत्ताधीश नसून तो एक जुलमी राजाप्रमाणे न वागता सेवकाप्रमाणे, सेवकाप्रमाणे तो वागावा, याबद्दल 7 शतकात लिहिलेलं आहे. आणि नेमकं 7 काय आहे? 7 आकडा, शतक म्हणजे 100. याच्याबद्दल मला वाटतं 7 शतकच्या सुरुवातीला मी 7 म्हणजे काय सांगितलं. 7 हा शब्द शात म्हणजे सुंदर, सुंदर 100 सवयी. 100 आहेत, तुला दुसऱ्या 13 आहेत, बाकीच्या इकडे तिकडे घाळ झाल्या, पण 13 सवयी उपलब्ध आहेत. आणि 7 शतक हा पूर्णपणे आध्यात्मिक आहे. आता वेळेस गणपतीचं वर्णन आहे, पुढे श्रीकृष्णाचं वर्णन आहे, स्वतःला देवाविषयी कृतज्ञता भाव आहे. आणि तुम्ही जे म्हणता की राजानं सेवकाप्रमाणे राज्य कारभार करावा, हे जे आहे ते बुधभूषण मध्ये आहे. बुधभूषण मध्ये राजानं पूर्णपणे सेवकाप्रमाणे नाही तर विश्वस्ताप्रमाणे राज्य कारभार करावा असं महाराजांनी स्वतः लिहिलं. पण महाराजांनी फक्त राजाविषयीच लिहिले असं नाही. बुधभूषण मध्ये महाराज राजाविषयी लिहितात, राजपुत्राविषयी लिहितात, मुख्य प्रधान मंत्र्याविषयी, त्या जे काही पेशवे होते त्यांच्याविषयी लिहितात, मंत्र्यांविषयी लिहितात. त्यानंतर जे काही राज्यकारभाराचे सर्व घटक आहेत, अधिकारी वर्गाला कसं वागावं, सगळ्याविषयी महाराज. म्हणून तर बुधभूषण हा एक अजोड ग्रंथ आहे, प्रचंड ज्ञानाचा साठा आहे. त्याच्यामध्ये भावभावनापेक्षा उपदेश आणि वर्तनाचा उपदेश. 7 शतक जे आहे त्याचा मूळ उद्देश उच्चार 7 शतक असाच केला पाहिजे. मग हळूहळू आपण 7 शतक म्हणून गेले. 7 म्हणजे सुंदर, त्या सुंदर 100 सवयी असं. गुरुजीनं शिकवायला धडाधड गोष्टी समजत असेल तर प्रश्न विचारायची गरज नाही. देशी गुरुजीने एवढं छान शिकवलं की मला प्रश्न वगैरे काहीच पडलेले नाही, तर पूर्ण समजलेलं आहे. उगं 2 गोष्टी मला असं वाटलं, ज्याला सिम्पल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग असं म्हणतात. साधी राहणी, उच्च विचारसरणी, खूप चांगले विचार मांडले. आणि कदम साहेबांविषयी किंवा या चळवळीविषयी त्यांनी जे लिहिण्याचं त्यांनी मान्य केलं. कदम सर, हे मीच लिहिणार होतो, परंतु शोलेमध्ये हेमामालिनी त्या ठिकाणी म्हणते, शोलेमध्ये त्या ठिकाणी हेमामालिनी असं म्हणते, मुझे समझाना तो बहुत अच्छी तरह आता है, मगर जब तक मुझे ये मालूम नहीं कि हमें समझाना क्या है तब तक हम समझाएंगे. मला बोलता खूप येते, लिहिता काहीच येत नाही. आणि म्हणून मी लिहायचं टाळलं होतं. त्या बनण्यापेक्षा मला ते लिहिताच येत नाही. कारण असं म्हणतात की मॅन मे लाय बट पेपर्स मे नॉट लाय. माणसं खोटी बोलतात परंतु कागद खोटं बोलत नाही. भाषण करताना काही जर बोललो तर मी तसा बोललोच नाही असं म्हणता येते,
पण लिहिल्यानंतर मी लिहिलोच नाही असं म्हणता येत नाही, कारण लेखक माझी स्वाक्षरी असते. आणि म्हणून कदम साडाविषयी किंवा याची जे मंडळ आहे या सगळ्या मंडळीचं कित्येक वेळाबद्दल कौतुक केलं तर खरंच कमी आहे. काय सिस्टीममध्ये बरोबर 6 वाजता कार्यक्रम सुरू होणार, एवढी सगळी अगदी उद्गीरचं क्रीम म्हणायला काय हरकत नाही. येस. आणि अशा प्रकारचे क्रीम या ठिकाणी येते, शांततेमध्ये पंख्याची हवा आपल्याला ऐकू येते. दोन इथं काही पोलीस यंत्रणा नाही, तर कोणी गप्प बसण्यासाठी नाही, काही छडी घेऊन कोणी शिक्षक थांबलेला नाही, काही नसताना सगळी गुपचूप चालतंय. म्हणजे ही सगळी माणसं इथं या वाचक समाजाविषयी वेडी झालेली. आणि माणसं जेव्हा कुठल्याही कामासाठी वेडी होतात तेव्हाच ती खऱ्या अर्थानं ती माणसं असतात. म्हणून शहाणी माणसं काही काम करत नाही, वेडीच माणसं असायला म्हणजे ध्येयवाद असायला पाहिजे, ध्येयासाठी वेडी झाली पाहिजे अशा अर्थानं म्हणतोय. आणि म्हणून सर तुमचं खूप खूप कौतुक करावं तेवढं कमी. आणि तुम्ही हे लिहिताय खूप छान झालं. आणि साखर सर आज शिक्षक संघटनेमध्ये भरपूर काम केले, शिक्षकासाठी राज्यस्तरावर सुद्धा त्यांनी काम केले. त्यांना इथं अध्यक्ष म्हणून निवडलं, त्यांना सुद्धा आपल्याला म्हणजे थोडं तरी ऐकायचं आहे आपल्याला अध्यक्ष असले तरी. आणि ते सुद्धा काम कदम सरांनीच केलेलं आहे. आई एवढेच अध्यक्ष निवडतात, ते कुणाला निवडायचं, कशा माणसाला निवडायचं तेही ते काम करतात. मला एकदा साखरे सरांना दुसरे देतो, पण त्यात बोला आमच्या कदम सरांनी त्यांची निवड केली, त्यालाच ते देतो आणि थांबतो. एक प्रश्न सर लिहायचं आहे, पण ते तुम्हीच लिहायचं आहे. सर हॅलो सर, तुम्हीच लिहायचं आहे. तुम्हाला काय अडचण असेल तर आम्ही तुम्हाला मदत करू. तुम्हीच लिहायचं, कारण इथे जे वाचक समाजामध्ये जे सहभागी माणसं आहेत त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे, त्यांचा जो अनुभव आहे, त्या दर्जाचा अनुभव आम्हाला येणार नाही. त्यामुळे जी ओरिजिनॅलिटी जी आहे ना तुमच्याचकडून येणार, तुमच्याच लेखन येणार. लिहिताना चुकू द्या, आपल्याकडे बरोबर आहे, आपण त्याला एडिट करू. तुम्ही लिहिताना मी तुमच्याशी चर्चा करतो, तुम्ही लिहिताना मी चर्चा करतो. तुम्ही लिहा, मी तुम्हाला बरं बघू, आपण दोघे मिळून ठरवते. भूषणाचा जो प्रभाव असेल संभाजी राजावर, तर संभाजी राजाच्या साहित्यामध्ये वीररसाचा अभाव दिसतो, तो का? कवी भूषण नाही, कवी कलश यांचा प्रभाव आहे. आणि संभाजीराजे शूर होते, योद्धे होते. मला एक हा प्रश्न पडला होता की महाराजांनी युद्धाविषयी का लिहिलं नसेल. ते महाराज आहे, ते राजे आहे. मी असा, मी तसा ते लिहितील. महाराजांविषयी लिहायला कवी कलश आहे, भूषण आहे, समकालीन लोक आहे. महाराज विनम्र आहे, महाराज नम्र आहे, स्वतःचा मोठेपणा किंवा मी कुठल्याही त्याच्या लेखनामध्ये मी एवढं केलेलं आहे, मी एवढा जिंकलो. महाराजांनी त्यांच्या आजोबाविषयी खूप सुंदर महाबली शब्द वापरले. शिवाजी महाराजांना चक्रवर्ती सम्राट ज्या पद्धतीनं भगवान बुद्ध संपूर्ण आशिया खंड व्यापून टाकलेला होता, त्याची माते शिवाजी महाराजांच्या राज्याला जगत सम्राट चक्रवर्ती. पण मी एवढं केलं असं त्यांनी कुठेही केलं. कदाचित त्यांचा तो मानी स्वभाव, महाराज प्रचंड मानी, आणि म्हणूनच आज जगाला त्यांनी जर तो मानीपणा जर सोडला असता तर कदाचित आपण जगाला शरण जाऊन पुन्हा एखाद्या सुभेदार वगैरे कदाचित झालेली असते. आणि याच्याही पूर्वी सांगतो की महाराजांनी सुरुवातीला औरंगजेबाची खिल्लत स्वीकारली. म्हणजे महाराजांनी आग्र्याला जाण्यापूर्वी 9 वर्षाच्या शंभूराजांना पंचहजारी मनसबदार केले. आणि पंचहजारी मनसबदार शंभूराजांना करून महाराजांचा मान सन्मान केला जाईल म्हणून महाराज आग्र्याला गेले. त्यामुळे महाराजांनी स्वतःविषयी लिहिलं नाही, काहीच लिहिलेलं नाही. त्यांनी ज्या राधाकृष्ण त्यांच्या ज्या काही प्रणयाच्या ज्या भावना आहेत त्याच तर राधाकृष्णाच्या माध्यमातून त्यांनी स्वतःविषयी मी असा आहे. आता 7 शतकमध्ये सुद्धा त्यांनी संपूर्णपणे समर्पण केलेलं आहे देवाला. मी असं केलं तरी कुठेही लिहिलेलं नाही. माझ्या तर वाचलं नाही. 7 शतक वाचला मी, नायिका भेद वाचला, तुमचा नखशिक वाचला, बुद्धभूषणवर मी पॉडकास्ट 5 वेळा वाचला बुद्धभूषण. चौथ्यांदा मला तिसऱ्यांदा मला कळायला लागलं, 5व्यांदा बऱ्यापैकी कळते. आजही मला माझं असं मत नाही की मला 100% बुद्धभूषणचे श्लोक आवडतात. 70-80% मला बऱ्यापैकी समजतं. पण कुठेही अक्षराचाही लवलेश स्वतःविषयी राजाचं कुणी लिहावं,
माझ्याविषयी कोणी लिहा, तुम्ही कदम सरांना सांगा तुम्ही खूप मोठे आहात, या इथं म्हणा तुम्ही खूप मोठं काम केलं. आम्ही कदम सरांचं कौतुक करत असं नाही आम्ही काही केलेलं नाही. म्हणजे हा जो मानभावीपणा आहे, हा मानभावीपणा हा महाराजांच्या स्वभावाचा मुख्य भाग. त्यामुळे महाराजांनी स्वतःविषयी विरळच नाही तर काहीच नाही लिहिलं. देव, देश, धर्म, समाज, स्त्रिया, प्रेमिका, गणिका, पिंगला, राजा, म्हणजे पत्नीविषयी असं म्हणजे स्वतःविषयी फार कमी. कदाचित त्याच्यावरती घेतलेला असं मला वाटतं. बरेच जण आपलं आत्मचरित्र लिहितात, त्यांनी लिहायला पाहिजे होतं असेल. बरोबर. त्या आजची माणसं आहेत, ते तेव्हाचे माणसं, त्याचं चरित्राला कवी कलश आहे. महामानव बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी म्हणतात, इतिहासाची आठवण अर्थात इतिहासातील घटनांचे चिंतन हे वर्तमान काळात जीवन करताना प्रत्येकाला वर्तमानाची चाल आणि भविष्य काळाचे भान निर्माण करण्यासाठी ऊर्जा देते. यांच्यानुसार आपलं हे चिंतनशील महापुरुषाच्या साहित्य कृतीसमोरचे विवेचन आम्हा सर्वांमध्ये ऊर्जा निर्माण करणारे ठरले आहे. तसेच आपण जे काही या दृश्यनाने आणि साहित्य कृतीच्या माध्यमातून चिंतन करीत आहात त्यासंबंधीचा आणखी साहित्याच्या अभ्यासक्रमाच्या रूपात प्रसार होण्याची गरज आहे असं मला वाटते. आणि या दिशेने काय करता येईल यासंबंधी आम्हा अभ्यासकाला विचार करायला आणि आपलं विचार करण्याचे प्रवृत्त केलेला आहे. धन्यवाद. मी याविषयी काही करण्याचा प्रयत्न केला होता. मला बुद्धाचं एक वाक्य फार आवडतं, म्हणजे आत्मदीप आपला दीपक करू म्हणून आपल्या जेवण वाटत ते काम करणं. पण हे काम करताना लक्षात आलं की हे जे काम आहे हे एकट्या दुसऱ्याचं काम नाही. त्यामुळं हा जो शंभूराजांचा साहित्यिक वारसा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण आपलं एक YouTube चॅनल आहे, ते कधीही मॉनिटाईज केलं जाणार नाही. म्हणजे त्याच्यातून कधीही आपण अर्थप्राप्ती आपण करणार नाही. ते केवळ स्वार्थ सुख आहे, फक्त आपल्या मनाच्या समाधानासाठी आपण ते केलेलं YouTube चॅनल आहे. आणि सर 28-24 श्लोक आपण बुद्धभूषणचे त्याच्यावर आज त्यांनी प्रसारण केलेले आहे. दर बुधवारी मॅडमने सांगितलं मी 3 वाजता उठतो, बरोबर आहे. मी 3 वाजता उठून 1 तास दररोज या पॉडकास्टसाठी आठवड्यातले 5 तास निघतो. एक दिवस नोट्स काढतो, दुसऱ्या दिवशी त्याचं पूर्णपणे डिझाईन तयार करतो, चौथ्या दिवशी रेकॉर्डिंग करतो, 5व्या दिवशी एडिटिंग करतो. मी बुधवारी काय करतो मी पब्लिश. त्याचबरोबर जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग दर रविवारी एक अभंग आणि त्या अर्थाचं जागतिक पातळीवरचं जे काही साहित्य असेल, विल्यम बेक असतील, वर्ड्सवर्थ असतील, माझं इंग्लिश आहे, इंग्रजी साहित्याचे मला विशेष आवड आहे. तर याच्याशी संबंधित राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय लेवलचा एखादं काव्य घेऊन त्याचाही तौलनिक चर्चा आपण दर रविवारी करू. तुकोबा स्पीक्स नावाचा आपला पॉडकास्ट आहे. आपल्याला जर काही आपल्याकडं साहित्य असेल, आपल्यालाही जर तिथं यायचं असेल तर तुम्ही मला संपर्क करा. आपण एकत्रित होऊन एखादी स्क्रिप्ट तयार करून तुमचाही एखादा प्रोग्राम आपण त्या तुकोबा स्पीक्सवर घेऊ. मी करावं म्हणजे मी एकट्यानं करावं असं नाही. मी अनेक लोकांना सोबत घ्यायचा प्रयत्न केला, पण लोक फारच बिझी आहेत. त्यांना कम्प्युटर सुरू, त्यांना मोबाईल सुरूच देत नाही. उठसूट माणसं मोबाईलमध्ये एवढे बिझी आहेत की 4 माणसांनी मला सहाय्य करायचं कबूल केलं तर त्यांनी सहाय्य केलं नाही. मी त्यांच्यावर नाराजही नाही. आता मी एकटा धरून चालले, मी एकटाच करतो आहे आणि मला याच्यामध्ये समाधान आहे. तर हे काम आपण करतोय सर, आपणही त्याच्यामध्ये सहभागी व्हा. आपलं जे यूट्यूबवर जे काही आपले येतात ते तुम्ही ऐका, काही सुधारणा सुचवा म्हणजे आपल्याला अजून त्याच्यामध्ये काही सुधारणा करता येईल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा. एवढीच साधी गोष्ट. धन्यवाद सर. मला वाटतं त्यांच्या मनामध्ये ज्या काही शंका असतील त्या सर्व शंकेचं समाधान आपण केलेलं आहे. जो विषय क्लिष्ट आहे, गुंतागुंतीचा आहे, दुर्लक्षित होता, अशा विषयाचं विवेचन सविस्तरपणे आपण केला, त्याबद्दल उपस्थितांच्या वतीने मी आपल्या परत एकदा हार्दिक आभार करतो. आता ही वेळ आहे जन्मदिवसाची, जन्मदिनाची ग्रंथभेट देऊन त्यांचा सत्कार करण्याची. तर मी माईक कदम सरांकडे सोडवतो.
या ठिकाणी विवेचन आदरणीय दिनेशजी भिशे सरांनी केलेला आहे. खरं पाहिलं तर हा विषय न संपणारा आणि त्याला 1 तासात मांडायचं खूप मोठं कसं भिशे सरांनी या ठिकाणी केलेलं आहे. आता मी पुन्हा त्याच्यामध्ये जास्तीचा वेळ घेणार नाही. उपस्थितांना जन्मदिनाची ग्रंथभेट देण्याची वेळ आता आहे. आज या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या आमच्या भगिनी आदरणीय कांचनताई भिसे यांनी भिशे सरांचा आपल्याला परिचय करून दिला, तर त्यांचा या ठिकाणी सत्कार सरांना संस्कृत येतं, आम्ही ताईंना पण संस्कृत येत असावं या अपेक्षेनं संस्कृत पुस्तिका आपल्याला आम्ही भेट देतोय. सुभाषित स्तबक हे साहित्यकृती देऊन आपला सत्कार या ठिकाणी केला जातोय. मी आदरणीय सोनाळे ताईंना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते ताईंना ही साहित्यकृती जन्मदिनाची ग्रंथभेट म्हणून द्यावी आणि या संस्कृत सुभाषितकाचं संकलन केलेलं आहे मधुमती नरेंद्रताई शिंदे यांनी. धन्यवाद. यानंतर आदरणीय सोनाळे त्यांचा देखील जन्मदिन याच महिन्यामध्ये आहे, तर त्यांनाही या ठिकाणी ग्रंथभेट देण्यात येणार आहे. त्या एक उत्कृष्ट आदर्श शिक्षिका आहेत, साहित्यिका आहेत, म्हणून मी माझ्या शाळेतल्या साहित्य मुलीनं लिहिलेल्या कविता संग्रह मी त्यांना देतोय. तर त्यांना हा ग्रंथभेट त्यांच्या जन्मदिनानिमित्त दिला जातोय. मी नळगिरे ताईंना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते ताईंना हा ग्रंथभेट द्यावा. अंकुर नावाचा हा कविता संग्रह कुमारी मुस्कान रेहाना बी जाफर मुल्ला या मुस्लिम मुलीनं लिहिलेला मराठीचा हा कविता संग्रह आहे आणि इयत्ता 6वीत असताना लिहिलेला. आपण शिक्षिका असल्यामुळे आपल्याला हे जाणून बुजून भेट दिली जाते. धन्यवाद. यानंतर एका गुरुजीला एका विद्यार्थ्यानं लिहिलेलं पुस्तक त्यांच्या वाढदिवसानिमित्त गिफ्ट मिळतंय. याहून मोलाचं गिफ्ट कुठलंच नसेल असं वाटतंय आणि थँक्यू कदम सरांनी हा योग जुळवून आणला, त्याबद्दल त्यांचं पुनश्च एकदा आभार. यानंतर आदरणीय नरसिंगजी बुगडे सरांचा जन्मदिन याच महिन्यामध्ये, त्यांना विनंती आहे आपण समोर यावं आणि या ठिकाणी आपल्याला आजचे संवादक आदरणीय डॉक्टर दिनेशजी भिशे सरांचे असतील. क्षितिजावरची हिरवळ ही साहित्यकृती आपल्याला भेट म्हणून दिली जाते, आपण ते स्वीकारावं. धन्यवाद. या ठिकाणी आज आपल्या वाचक संवाद कार्यक्रमामध्ये अत्यंत महत्त्वाच्या विषयावर डॉक्टर भिशे साहेबांनी या ठिकाणी आपलं मत व्यक्त केलं. तसंच असा योगायोग म्हणावा लागेल की या कार्यक्रमाला मी आम्हाला उपस्थित राहिलो आणि या ठिकाणी आपण एक ग्रंथ देऊन माझा जन्मदिवसाचा सत्कार केला, त्याबद्दल मी सर्व आपल्या सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. यानंतर आमचे मार्गदर्शक आदरणीय व्यंकटरावजी चिमटे यांचाही जन्मदिन याच महिन्यामध्ये आहे, तेव्हा त्यांना विनंती करतोय आपण समोर यावं आणि आदरणीय प्राचार्य विजयकुमारजी पाटील साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सरांना हेच गुरुदेव आज्ञा त्रिवेणी व गुरुदेव अभंग गाथा भाग 3 ही साहित्यकृती देऊन सरांचा सत्कार करावा. पाटील सर नेहमी येत राहावे ही नम्र विनंती. नाही यायला हेच मोका होता का?
बसले का नाही मोबाईलमध्ये? बसले बसले. धन्यवाद. यानंतर आदरणीय प्राध्यापक गोपाळ पाटील सर या वाचक संवादाचे संयोजक यांचाही जन्मदिन याच महिन्यामध्ये आहे. तेव्हा डॉक्टर भांगे सरांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते सरांना ही जन्मदिनाची ग्रंथभेट आपण द्यावी. डॉक्टर भांगे सर. प्राध्यापक गोपाळ पाटील सर हे संयोजक आहेत पहिल्या कार्यक्रमापासूनचे. या वाचक संवाद या कार्यक्रमाला मी जॉईन झालो पाटील सरांमुळे. मी सत्कार मला करायला मिळाला त्याबद्दल त्यांचे व कदम सरांचे आभार. धन्यवाद सर. यानंतर खरं पाहिलं तर आज आपल्याशी संवाद साधण्यासाठी नियोजित होते आपले उपजिल्हाधिकारी आदरणीय सुशांत शिंदे सर, पण त्यांना ऐन वेळेला प्रशासकीय कारणानं आज येणार नाही हे 4 दिवस अगोदर कळाल्यामुळं 4 दिवसाच्या अगोदर सरांना फोन केला आणि त्यांना विनंती केली आणि त्यांनी कुठलंही आढावेळ न घेता वेळ कमी आहे एवढ्या लवकर मला बोलणं होईल का असं काही न म्हणता लगेच त्यांनी होकार दिला आणि येऊन या ठिकाणी आपल्याशी सुंदर असा संवाद साधला. त्याबद्दल त्यांचाही सत्कार या ठिकाणी केला जाणार आहे. मी आदरणीय प्राध्यापक शिंदे सरांना विनंती करतोय, सुरेश शिंदे सरांना, की आपण विशेष सरांना सन्मान चिन्ह आणि ग्रामगीता ग्रंथ भेट देऊन आपण सत्कार करावा. आदरणीय शिंदे सर. तैयार. हो. यानंतर आपल्या वाचक संवादाला अनेक वेळा ज्यांनी उपस्थिती लावली, वाचक संवादामध्ये ज्यांनी संवाद साधला आणि आज आता ते लातूरला स्थायिक झालेले असले तरी आपल्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले, याबद्दल आज त्यांचाही सत्कार या ठिकाणी आपण करत आहोत. तेव्हा आदरणीय दिगंबररावजी सतावकर साहेबांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सतावकर साहेब गेले का? पांचाळ सर आहेत. पांचाळ सरांना विनंती करतोय की आपण सूर्यकांतजी पांचाळ सर आपण शिवाजी साखरे सरांचं या ठिकाणी ग्रंथभेट देऊन सत्कार करावा याचा आहे. त्याच्यासाठी तर आणि साखरे सरांना विनंती करतोय की लगेच आपण अध्यक्षीय समारोप करावा. साखरे सर. 5 मिनिटात समारोप. 5 मिनिटात. हो. डॉक्टर दिनेश दत्तू विषे हे नव्या पिढीतील अभ्यासू असं व्यक्तिमत्व आहे. त्यांनी तुकाराम महाराजांच्या नावाने काम करणाऱ्या संघटनेचे ते राज्याचे सचिव आहेत. महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीचे ते सध्या जिल्हाध्यक्ष आहेत. आणि कांचनताई आणि दिनेश विषे हे नवीन पिढीतले दोघेही जिल्हा परिषदेचे शिक्षक आहेत. त्यांचा अभिमान वाटतो. त्यांनी आपल्याला माहित आहे की जो ग्रंथ छत्रपती शिवराय हे एक योद्धे होते स्वतः आणि त्यांचे चिरंजीव संभाजीराजे म्हणजे महाराष्ट्रामधले हे जे
पहिले संस्थापक छत्रपती आणि दुसरे छत्रपती यांचा इतिहास खूप मोठा आहे आणि आपल्याला असं वाटत होतं की बाबा संभाजीराजे हे खूप मोठे योद्धे होते, परंतु संभाजी राजा यांचं जे व्यक्तिमत्व आहे ते महाकवी सुद्धा होते आणि 2 विषयाचा अभ्यास संस्कृत साहित्यामध्ये बुधभूषण सारखा ग्रंथ लिहून राज्य व्यवहारासंबंधीचे अत्यंत श्रेष्ठ दर्जाचे विचार त्यांनी व्यक्त केले आणि त्याबरोबर ब्रिज भाषा अर्थात हिंदी भाषा, हिंदी भाषेमधले 3 ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत आणि ते 3ही ग्रंथ आज या ठिकाणी आजच्या वक्त्यांच्या याच्यामध्ये नायिका भेद, नखशिख आणि 7 शतक, छत्रपती शंभूराजे हे जे 3 हिंदी भाषेतले म्हणजेच ब्रज भाषेतले जे साहित्य आहे, साहित्यिक संभाजीराजे जगाला फारसे माहीत नाही आणि गंमत अशी आहे की नायिका भेद, नखशिख आणि 7 शतकचे सगळे अंक प्रसिद्ध नाहीत, थोडे उपलब्ध आहे, पूर्ण साहित्य उपलब्ध नाही, परंतु जे काही साहित्य उपलब्ध आहे त्यामधून संभाजी महाराजांचं आयुष्यच किती कमी होतं आपल्याला माहित आहे की 32व्या वर्षी त्यांना म्हणजे त्यांच्या प्रतिस्पर्ध्याने म्हणजेच औरंगजेबाने ठार केलेला आहे, दुर्दैव. परंतु 32 वर्षामध्ये साहित्यिक शंभूराजे हे पहिल्यांदा या ठिकाणी आपल्याला डॉक्टर दिनेश भिसे सरांच्या माध्यमातून माहीत झाले, त्याबद्दल सरांचे आभार. आणि ही जी आपली 14 वर्षाची जी चळवळ चालू आहे, आनंद कदम आणि त्यांच्या मित्रांनी चालू केलेली ही चळवळ महाराष्ट्रामध्ये एकमेव चळवळ आहे आणि महाराष्ट्रातले अनेक ज्ञानी लोक या ठिकाणी 340 वक्ते संवादक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आले आणि पुढेही येत राहतील अशा पद्धतीचं हे मोठा ज्ञानयज्ञ उदगीरच्या भूमीमधून संबंध महाराष्ट्राला प्रकाश देणारा हा जो ज्ञानयज्ञ चालू आहे आणि तुम्ही सगळे बंधू भगिनी उपस्थित राहून सहकार्य केल्याबद्दल सगळ्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि आपल्याला माहित आहे की छत्रपती शिवरायांची राजमुद्रा प्रति प्रचंद्र लेखे व वर्धिष्णू व विश्ववंदिता शाह सुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजा. त्याचा अर्थ सगळ्यांना माहित आहे की प्रतिपदेच्या चंद्रापासून ते पौर्णिमेच्या चंद्रापर्यंत वाढणारं जे राज्य आहे महाराजांचं आणि कल्याणकारी राज्यमुद्रा छत्रपती शिवरायांना तयार करून दिली शहाजी महाराजांनी आणि नंतर राज्याभिषेक झाला. परंतु छत्रपती संभाजी महाराजांच्या राजमुद्रेमध्ये श्री शंभो शिवजातस्य मुद्रा देवरी व राजते यदंक सेविनो लेखा वर्तते कश्य नोपरी. त्यांच्या राजमुद्रेमध्ये काय म्हणतात की छत्रपती शिवाजी राजे यांचे पुत्र श्री संभाजीराजे यांची मुद्रा आकाशाप्रमाणे शोभत आहे आणि तिचे अंक सेवन करणाऱ्यांना आधार घेणाऱ्यांना पगडा प्रथम कोणावर पडणार नाही तर सगळ्यांवर पडेल अशा प्रकारची ती षोडश मुद्रा आहे संभाजी महाराजांची. आणि गंमत वाटते मला भोसले कुळाचं कौतुक करा तेवढं कमी आहे. बाबाजी राजे भोसल्यांपासून मालोजी राजे, शहाजी राजे, छत्रपती शिवाजी राजे, छत्रपती संभाजी राजे, छत्रपती राजाराम महाराज आणि छत्रपती ताराबाई या सगळ्या कुटुंबाला खऱ्या अर्थानं आदर्श अशा पद्धतीचं काम करणाऱ्या महाजिजाऊ साहेब
त्यांच्या दोन्ही सुनबाई येसुबाई साहेब आणि तारामती अर्थात ताराबाई साहेब या कुटुंबानं म्हणजे संकल्पना या देशात स्वराज्य उभं राहिलं पाहिजे आणि अशा पद्धतीची संकल्पना म्हणजे शहाजी महाराजांची आणि जिजाऊ माँसाहेबांची होती. म्हणजे स्वराज्याचे संकल्पक कोण? जिजाऊ माँसाहेब आणि शहाजी महाराज. ते स्वराज्य प्रत्यक्ष स्थापन कोण केलं? पहिले छत्रपती शिवाजी महाराज. आणि प्राणाचं बलिदान देऊन ते स्वराज्य जे सांभाळलं, स्वराज्याचे संरक्षक छत्रपती संभाजीराजे महाराज. आणि पुढच्या काळामध्ये वयाच्या 50व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचं दुर्दैवी निधन झालं. पुढे 9 वर्षाचा कारभार केल्यानंतर वयाच्या 32व्या वर्षी दुर्दैवाने औरंगजेबाच्या खूप अशा छळमुक्तीतून महाराजांचं निधन झालं. दुर्दैवाने त्यांची हत्या झाली. पुढच्या काळामध्ये अवघ्या 30 वर्षामध्ये राजाराम वयाच्या 30व्या वर्षी सिंहगडावर दुसऱ्या कुठल्या आजाराने वारले. आणि सुनबाईनं औरंगजेबाच्या विरोधामध्ये म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 27 वर्ष हा संघर्ष चालला. मित्र, महाराष्ट्रामध्ये औरंगजेब महाराष्ट्रात आला आणि 27 वर्ष संघर्ष केला या कुटुंबाने. छत्रपती शिवाजी महाराजांचे कुटुंबीय हे सगळे आणि महाराष्ट्राचं हे स्वराज्य, भारतातलं स्वराज्य. आणि शेवटी आपल्याला माहित आहे की औरंगजेब 27 वर्षाच्या नंतर त्यांच्या वयाच्या 89व्या वर्षी नगरला वारला. आणि आपल्याला माहित आहे त्यांची समाधी खुलताबादला आहे. आणि स्वराज्याला घास घेणारा, इथलं महाराष्ट्रातलं स्वराज्य संपवण्याच्यासाठी उभी हयात खर्ची घालणारा औरंगजेबासारखा शहनशाह या महाराष्ट्रातल्या भूमीमध्ये गाडला गेला. हा पराक्रमाचा इतिहास आहे. आणि या पराक्रमाच्या इतिहासामध्ये ज्या ज्या मावळ्यांनी पराक्रम केले, अनेक शहीद झालेले मावळे, 27 मावळे इतिहासामध्ये प्रसिद्ध आहेत. 27 मावळे. त्या प्रत्येक मावळ्यावर 1.5 तासाचं भाषण मी विद्यार्थ्यांना दिलेलं आहे. छत्रपती शिवरायांवर तर हजारो व्याख्यानं देण्यासारखं मोठं प्रचंड काम. हल्ली मी अखिल भारतीय छत्रपती शिवराय विचार मंचाची मी स्थापना केली आहे. आणि 150 विविध लेखकांचे पुस्तकं शिवाजी महाराजांवरचे मी वाचलेले आहेत. अजून 150 उपलब्ध आहेत. आणि अशा पद्धतीचं छत्रपती शिवराय आणि यांच्या कुटुंबियांनी केलेलं काम, भोसले कुळांनी केलेलं काम. आणि पुढे आपल्याला माहित आहे की पेशवाई, पुढच्या काळामध्ये मराठ्यांचा जो इतिहास आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासूनचा हा इतिहास मराठ्यांचा. 1818 पर्यंत मराठ्यांचं राज्य संपलं आणि इंग्रज आले आणि 150 वर्ष या देशात राहिले. त्या 150 वर्षाच्या इंग्रजांना घालवण्याच्यासाठी सुद्धा छत्रपती शिवरायांची प्रेरणा कामाला आली, लक्षात घ्या. आणि मग या भूमीमध्ये स्वतः जन्मलेले हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचा इतिहास देशामध्ये आणि जगामध्ये गाजणारा हा इतिहास आहे. आणि या दृष्टीनं या ठिकाणी संभाजी महाराजांच्या साहित्यिक संभाजीराजे या नवीन पैलूच्या बद्दल आजच्या वक्त्यांनी अत्यंत सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे. त्याबद्दल या वाचक समाजाच्या आनंद कदम आणि त्यांच्या टीमचं अभिनंदन करतो. आणि आजचे संवादक वक्ते डॉक्टर दिनेश भिशे सर यांचं सुद्धा मी प्रामाणिकपणे या नव्या अभ्यासकाचं एका शिक्षकाच्या एक शिक्षक आहेत ते आणि म्हणून शिक्षक प्राध्यापक यांची जबाबदारी मोठी आहे. आणि नवीन नवीन विषय अभ्यासून या ठिकाणी मोठं काम सरांनी केलेलं आहे. पहिला आपल्याला माहीत आहे की बुधभूषणचं ज्यावेळेला त्यांचे पॉडकास्टिंग चालू होती पहिल्यांदाच माहीत झालं बुधभूषणच्या त्या प्रत्येक ओळीचा अर्थ काय. संस्कृत साहित्याचा प्रचंड असा अभ्यास संभाजी महाराजांनी केला आहे. बघा म्हणजे एक म्हणजे वीर रस. आणि आता यांनी सांगितलं आमच्या वक्त्यांनी की शृंगार रसाची सुद्धा बलावण यामध्ये
एका ग्रंथामध्ये त्यांनी केलेला, म्हणजे विशेषतः कोणत्या ह्याच्यामध्ये नायिका भेद, वीर आणि श्रृंगार हे तरुणाला आवडणारे दोन रस आहेत साहित्यामध्ये. आणि त्या दोन रसामध्ये अत्यंत उत्कृष्ट असं जीवन, अवघ्या 32 वर्षाचं आयुष्य आणि हौतात्म्य या मातृभूमीसाठी, स्वराज्यासाठी शहीद होणारा फार मोठा पराक्रमी छत्रपती संभाजी महाराजांच्या नावानं पुढे आला. आणि चित्रपट परवा जी झाला त्याच्यामध्ये संबंध भारतामध्ये पहिल्यांदा छत्रपतींच्या बद्दल, विशेषतः संभाजी महाराजांच्या बद्दल भारत देशामध्ये पहिल्यांदाच लोकांना जागृती झाली की काय मोठं बलिदान, किती मोठा अन्याय. आणि अशा पद्धतीच्या इतिहासामधल्या नवीन नवीन गोष्टी नवे नवे पिढीचे अभ्यासक आपल्या समोर व्यक्त होत आहेत. आणि म्हणून हे वाचक समाज हा असाच चालू राहायला पाहिजे, अनंत काळ चालू राहायला पाहिजे. अनंत काळाची गरज आहे, अनंत काळ चालू राहायला पाहिजे. अशा पद्धतीचा वाचक समाजाला शुभेच्छा देतो. आणि शिवाजीराव साखरे वाघ, मी या वाचक समाजात हैदराबाद मुक्ती संग्रामावर मी सतत 2 दिवस का 3 दिवस बोललो नाही हैदराबाद मुक्ती संग्रामावर. आणि म्हणून मी सुद्धा आता अभ्यास वाढवलाय. 5000 ग्रंथाचा अभ्यास मी ऑलरेडी केलेला आहे. आता छत्रपती शिवाजी महाराजांवरची सगळी पुस्तकं वाचून मी अभ्यास वाढवलेला आहे. आणि पहिल्यांदा सांगतो की अखिल भारतीय छत्रपती शिवराय विचार मंचाची स्थापना आम्ही केली. आणि बोरोलमध्ये आम्ही परवा 7 दिवस शिवसप्ताह केला, 2-2 वक्ते बोलवले, 14 व्याख्यानं त्या ठिकाणी आम्ही दिली. आणि त्यामध्ये व्याख्यान देण्यासाठी डॉक्टर दिनेश भिसे सर सुद्धा त्या ठिकाणी आलेले होते. आणि स्वराज्याभिषेक, परवा जो राज्याभिषेक दिन झाला त्यासाठी आम्ही 4 व्याख्यानं आयोजित केली होती निलंगा तालुक्यामध्ये. तिथेही आम्ही तास 2-2 तास अभ्यास केला. छत्रपती शिवरायांचे अनेक पैलू आहेत आणि अनेक पैलू समजून घेतल्याच्या नंतर किती मोठा मनुष्य या पृथ्वी तलावर महाराष्ट्रात जन्माला आला. छत्रपती शिवराय किल्ल्यावरच त्यांचं, शिवनेरीवर जन्म आहे, सगळ्या किल्ल्यावरच त्यांचं आयुष्य आणि मृत्यू सुद्धा किल्ल्यावर आहे. आणि किल्ल्याला घर मानून किल्ल्यावर राहणारा हा राजा वयाच्या 50व्या वर्षी जग सोडून जातो. आणि स्वातंत्र्याची प्रेरणा, भारतीय स्वातंत्र्याची प्रेरणा आणि आज जगातल्या स्वातंत्र्याच्या प्रेरणेचा मोठा महानायक छत्रपती शिवराय जगामध्ये सर्वश्रेष्ठ राजा म्हणून आपल्या समोर आहे. 193 देशातले राष्ट्राध्यक्ष असो किंवा राष्ट्रपती असो किंवा पंतप्रधान असो, कल्याणकारी राज्य कसं करावं, जर कुणाला कल्याणकारी राज्य करायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचाच अभ्यास करावा लागेल सगळ्या जगातल्या लोकांना. आणि म्हणून छत्रपती शिवरायांचा इतिहास हा अवीट आहे, अभ्यास पूर्ण करणारा इतिहास आहे. आणि नवीन नवीन अभ्यासकांनी छत्रपती शिवरायांच्या प्रती आणि छत्रपती शिवरायांच्या कुटुंबाच्या प्रती आणि त्यांच्या मावळ्यांच्या प्रती आपण कृतज्ञता व्यक्त करूया आणि इथं थांबूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर मी हनुमंतराव मेहत्रे यांना विनंती करतो की आपण आभार मानू. खरंच आज पाहिलं तर आजपर्यंतच्या इतिहासामध्ये एक सुंदर वाचक समाज झालेला आहे. या नायिकाभेद, नक्षी व 7 शतक या शंभूराजेच्या साहित्य कृतीवरती डॉक्टर श्री दिनेशजी भिसे सर यांनी अतिशय छान पद्धतीनं अनेक किस्से सांगितलेले आहेत. ते आमच्या सर्व श्रोत्यांनी ऐकून मंत्रमुग्ध झालेले आहेत. त्यामुळं मी त्यांचं प्रथमतः वाचक समाजाच्या टीमच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक आभार मानतो. तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षक संघटनेचे नेते श्री साखरे सर हे अध्यक्षपद भूषवले, त्यांचंही मी मनपूर्वक आभार मानतो. आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपण सर्व तोलामोलाचे श्रोते मंडळी उपस्थित झालात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवला. त्यामुळं आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि
आणि या डेअरीच्या सभागृहानं आम्हाला आवाहन उपलब्ध करून दिला त्यांचे मी आभार म्हणून अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.